नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे वारी. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. काल रविवार होता. सगळेजण घरीच असल्यामुळे मंजूने बटाट्याचे परोठे केले. एरवी प्रत्येकजण आपापल्या कामात व्यग्र, त्यामुळे आवडत्या पदार्थांवर ताव मारता येत नाही कोणालाच. घरून काम करत असले तरी लक्ष सगळं कामाकडेच, खाण्याकडे नाही. गरमागरम तव्यावरचे परोठे मंजू एकेकाला वाढत होती आणि हसत खेळत गप्पा मारत सगळेजण परोठ्यांचा समाचार घेत होते. त्यामुळे मंजूलाही अजून हुरूप येत होता. गप्पांच्या ओघात वारीचा विषय निघाला. अनेक वर्षांची सुप्त इच्छा मंजूच्या तोंडून तिच्याही नकळत बाहेर पडली. ती म्हणाली, माझी खूप इच्छा आहे. एकदा तरी वारी मला अनुभवायची आहे. हे वारकरी स्वतःचं सामान घेऊन पावसा पाण्याची तमा न बाळगता अखंड चालत राहतात. अनेक बायकांच्या डोक्यावर तुळशी वृंदावनही असतं. थोड्या थोड्या अंतरावर थांबून टाळ, मृदुंग, झांजा यांच्या तालावर त्यांची पावले थिरकतात. हसत खेळत, नाचत गात ते सगळेजण पंढरीच्या वाटेने चालत राहतात. विठुरायाला भेटायची त्यांना ओढ लागलेली असते. मला विठुरायाचं दर्शन तर घ्यायचंच आहे, पण या वारकऱ्यांना देखील भेटायचं आहे मला. कधीतरी त्यांच्याबरोबर पुण्यापासून निदान सासवडपर्यंत तरी मला जायला जमेल का? एकदा खरंच मला जवळून बघायची आहे वारी. यावर कोणीच काही बोललं नाही. मंजूला त्याचा अर्थ समजला. तिचे हात काम करत होते, पण मन काही वर्ष मागे गेले. तेव्हा तिच्या लग्नाला 7-8 महिनेच झाले असावेत. माहेरचे सगळे पाश तोडून मुली लग्न झाल्यावर सासरी येतात प्रथेप्रमाणे, पण हे पाश तोडणं अवघडच असतं. त्या दिवशी मंजू आपल्या माहेरी गेली होती. सकाळी घरातलं सगळं आवरून माहेरी ती पोचली तेव्हा 11:30 वाजून गेले होते. संध्याकाळी ती परत घरी येणार होती, पण निघताना बाबांच्या डोळ्यातल्या पाण्याने तिची वाट अडवली. अगं, चष्म्याचा नंबर वाढलाय, त्यामुळे हल्ली सारखं डोळ्यातून पाणी येतं, असं बाबा म्हणत होते. पण बाबांचे डोळे का भरून आले आहेत याचं खरं कारण मंजूला ठाऊक होतं. तिने त्या रात्री तिथेच मुक्काम केला. सकाळी लवकर येते असा फोन आपल्या नवऱ्याला करायला ती विसरली नाही. दुसऱ्या दिवशी दसरा होता. मंजूने झेंडूच्या फुलांचं तोरण केलं, गाड्यांना घालायला झेंडूच्या फुलांचे हार केले आणि सासरच्या दाराला तोरण लावायला घरी पोचली देखील. घरातलं वातावरण बदललं आहे हे लक्षात यायला तिला फार वेळ लागला नाही. ती एक रात्र माहेरी राहिली हे तिच्या नवऱ्याला आवडलं नव्हतं. म्हणजे तो बोलला काहीच नाही, पण त्याचं न बोलणंच खूप काही बोलत होतं. दसऱ्यासारखा मोठा सण, उगीच मिठाचा खडा पडायला नको म्हणून आपल्याला काही कळलंच नाहीये असं मंजू भासवत राहिली. दसऱ्याचा दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा, चौथा असे कितीतरी दिवस गेले. मंजूचा नवरा तिच्याशी भांडतही नव्हता आणि बोलतही नव्हता. तिने तिच्या परीने अनेक प्रयत्न करून बघितले, माफी मागून झाली, पण व्यर्थ.
जेव्हा त्याला इच्छा झाली तेव्हाच तो मंजूशी बोलला. आणि मंजूनेही आता परत तो विषय नको म्हणून झालं गेलं गंगेला मिळालं असं समजून डोक्यातून सगळे विचार काढून टाकले. आणि नंतर हे नेहमीचंच झालं. काल वारीबद्दल बोलणं झालं. मंजूने फक्त आपली इच्छा व्यक्त केली होती. लगेच निघाली नव्हती ती वारीला. तरीही तो कालपासून फुगून बसला होता. माझ्या मित्राचं लग्न आहे. आम्ही ऑफिसमधले 4-5 जण जाणार आहोत त्याच्या लग्नाला. त्यानिमित्ताने आजूबाजूचा परिसरही बघून घेऊ. रजाच घेतली आहे मी 1 आठवड्याची. आपल्याकडे कसं आपण गणपती उत्सव साजरा करतो तशी बंगालमध्ये दुर्गा पूजा केली जाते. आम्ही जाणार आहोत यावर्षी दुर्गा पूजेला. ऑफिसच्या कामासाठी गोव्याला जायचं आहे मला 4 दिवस. आज रोहितच्या प्रमोशनची पार्टी आहे. रात्री जेवायला नाही आहे मी घरी. मंजूला त्याची सगळी वाक्य आठवू लागली. प्रत्येक वेळेला त्याने जाहीर करून टाकलं आणि मंजूने मान्य केलं. आणि काल फक्त सासवडपर्यंत वारीबरोबर जायची इच्छा मंजूने बोलून दाखवली आणि तेव्हापासून तो परत गप्प झालाय. तो कधीच काही बोलत नाही, पण त्याच्या मनात नक्की काय चाललंय हे आता इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे अगदी स्पष्टपणे वाचता येतं मंजूला. असं मनात आलं की उठून जायचं का वारीला? आपल्या जबाबदारीची काही जाणीव आहे की नाही? तू अशी वारीला निघून गेलीस तर आईचं काय? तिला औषधं घ्यायची असतात. सकाळी नाश्ता कोण देणार तिला? मुलांच्या माझ्या डब्याचं काय? बाहेरून काही मागवलं तर एकतर ते आईला सोसत नाही आणि ते वाढणं, नंतरची झाकापाक हे सगळं कोण करणार? काही वस्तू मी ऑनलाईन मागवल्या आहेत. त्याची डिलिव्हरी घ्यायला घरात कोणी नको का? सकाळी केर काढायला मावशी येतील, त्यांना दार कोण उघडणार? खरं तर या सगळ्या कामांची पर्यायी व्यवस्था होऊ शकते, पण त्या शक्यतांचा विचार न करता तो नेहमी गप्प राहणंच पसंत करतो. हे सगळं आता मंजूच्या देखील अंगवळणी पडलं आहे. म्हणूनच ती प्रत्यक्ष वारीबरोबर न चालताही पंढरपूरला पोचली. तिने विठुरायाचं दर्शन घेतलं आणि तिच्या विठूचं मन वळवण्याचा प्रयत्न ती करू लागली. पंढरीचा विठुराया जेव्हा आपल्या असंख्य भक्तांना दर्शन द्यायला जातो, त्यांच्या कामात त्यांना मदत करायला जातो, तेव्हा रखुमाई एकटीच त्याची वाट बघत बसते ना. धन्यवाद.